So, welcome everyone. Welcome to Sadaiva classes. You are in standard 9 and we have started your lesson of science and technology 2, science and technology part 2 चा आपण second lesson number 7 चालू केलेला आहे. Now in that yesterday we have seen various things bio that is food chain शिकलो food web शिकलो food chain and various other things we have seen yesterday. तुम्हाला हे पण शिकवलं ऊर्जेचा मनोरा म्हणजे काय, पोषण पातळी वगैरे झालं आपलं त्याप्रमाणे काल. तर परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह आपला चालू आहे. आज आपण सुरू करूया पुढच्या याच्या पुढे काय शिकायचं बघा आपल्याला. जैव भू रासायनिक चक्र आपल्याला शिकायचं आहे. जैव भू रासायनिक चक्र काय शिकायचं आपल्याला, जैव भू रासायनिक चक्र. बघा आता जैवभू रासायनिक चक्र म्हणजे काय, तर परिसंस्थेतील ऊर्जेचा प्रवाह हा एकेरी असला तरी पोषक द्रव्यांचा प्रवाह मात्र कसा असतो, चक्रीय असतो. लक्षात घ्या, आपण काल बघितलं ऊर्जेचा प्रवाह एकेरी असतो. आपण बघितलं टप्प्याटप्प्याने ऊर्जा वर 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 जाताना काय होतं, ऊर्जेचा वर वर स्थानांतरण होताना ऊर्जा कमी होत जाते. परंतु जे काही पोषक द्रव्य असतात त्याचा जो प्रभाव तो मात्र चक्रीय असतो. कसा असतो, चक्रीय असतो. सर्व सजीवांना वाढीसाठी विविध पोषक द्रव्यांची आवश्यकता असते. बरोबर, सगळ्यांना पोषक द्रव्य हवी असतात. तर तुम्ही जर शेजारची आकृती बघितलं तुम्हाला कळेल की अशा प्रकारे विविध घटकांचा अभ्यास करून जैवभू रासायनिक चक्र हे तुम्हाला बनवता येईल. बरोबर, आता जैवभू रासायनिक चक्र म्हणजे काय, तर पोषण द्रव्यांच्या परिसंस्थेतील चक्रीय स्वरूपातील प्रवाहाला काय म्हणतात, जैवभू रासायनिक चक्र असे म्हणतात. काय म्हणतात, जैव रासायनिक चक्र असे म्हणतात. बरोबर, परत रिपीट करतो बघा. बायो जिओ केमिकल सायकल काय सांगायचं तुम्हाला, बायो जिओ केमिकल सायकल. Biogeochemical cycle. You have to learn biogeochemical cycle. So, though the energy flow in an ecosystem is one way. Yesterday we have seen that the energy flow from the bottom to the top. Okay, जसं जसं पुढे पुढे जातं, okay, it is decreasing. Okay, it is decreasing. And it is only 10% of the energy is transferred to the next trophic level. But the flow of nutrient is cyclical. लक्षात घ्या, the flow of nutrient is cyclical. The flow of nutrients is cyclical. All organisms need nutrients for their survival. You can see the next diagram. In this way, what is biogeochemical cycle? The cyclical flow of nutrients. लक्षात घ्या, the cyclical flow this is the definition. The cyclical flow of nutrients within an ecosystem is called as biogeochemical cycle. It is known as biogeochemical cycle. So काय ती सायकल बघा, व्हॉट इज द सायकल वी ऍक्च्युअली विल सी बघा. नाव आता जर तुम्ही आकृतीकडे नीट लक्ष बघितलं, इथे काय दिलं तुम्हाला, जलावरण आहे. काय कोणतं चक्र या ठिकाणी, जलावरण आहे. बघा बघा या ठिकाणी जलावरण वातावरण यांच्यामध्ये काय आंतरक्रिया होतात. कशामध्ये, जलावरण आणि वातावरणामध्ये आंतरक्रिया होतात. त्यानंतर हा प्रवाह अशा प्रकारे एक सायकलने तयार होतो आणि तुम्हाला कोणत्या क्रिया मिळतात, तुम्हाला वातावरण आणि पर्यावरण यांच्यामध्ये आंतरक्रिया होत असते. बरोबर. पुन्हा हा प्रवाह इकडे जातो किंवा अशा प्रकारे काय होतं, जलावरण सोबत वातावरण आणि पर्यावरण व शिलावरण यांची जीवावरणाशी होणारी आंतरक्रिया होत असते आणि हे सगळं सायक्लिकल आहे. त्याचबरोबर शिलावरणाचे खडक आणि माती यांमध्ये रूपांतर होणं. आता हे जे काही चक्र आहेत ना, याचे 2-3 प्रकार आहेत. आपण पुढे शिकणार आहोत, मग तुम्हाला त्याच्यामध्ये थोडंसं आणखी आयडिया येऊन जाईल. परत रिपीट करतो बघा. So what are the biogeochemical cycles? What are the biogeochemical cycles? You can see there is a relationship between hydrosphere, atmosphere, atmosphere interaction. It gives rise to, then there is a atmosphere environmental interaction. Then you have interaction of hydrosphere, atmosphere. इथे ऍटमॉस्फिअरची स्पेलिंग चुकलं का, इथे ऍटमॉस्फिअरची स्पेलिंग चुकलेली आहे. एस्टमो झालं, ते ऍटमॉस्फिअर पाहिजे. अँड लिथोस्फिअर. ओके, विथ द बायोस्फिअर. अँड देर इज अ कन्वर्जन ऑफ लिथोस्फिअर इंटू रॉक्स. लिथोस्फिअरचं रॉक्स वगैरे कन्वर्जन होतं. सो देर आर व्हेरियस सायकल्स. विल सी वन बाय वन व्हॉट आर दोज सायकल्स. नाव स्क्रीनवर लक्ष द्यायचंय आणि आवाज म्यूट करायचा तुमचा. स्क्रीनवर लक्ष, आवाज म्यूट करायचा प्लीज. तर सजीवांच्या वाढीस आवश्यक असणाऱ्या पोषक द्रव्यांचे अजैविक घटकांकडून जैविक घटकांकडे आणि जैविक घटकांकडून अजैविक घटकांकडे स्थानांतरण होत असतं. यामध्ये शिलावरण आहे, शिला म्हणजे दगड लक्षात घ्या. वातावरण आहे, जलावरण आहे, मिळून तयार झाले जीवावरण असतं. आता तुम्हाला माहिती आहे जीवावरणामध्ये सर्व येतं, शिलावरण पण येतं, वातावरण सुद्धा, आणि जलावरण, शिलावरण, वातावरण येतं. यामध्ये चक्र अविरत चालू असते. या प्रक्रियेत
काय होतं, जैविक, भूस्तरीय आणि रासायनिक पोषक द्रव्यांचे चक्रीभवन गुंतागुंतीचे असते. तसेच ते परिसंस्थेतील ऊर्जा वहनाच्या पातळीवर अवलंबून असते. ठीक आहे. आता परिस्थिती ऊर्जा पातळी आपण काल शिकलेलो आहोत. ट्रॉफिक लेवल. ठीक आहे. What are we going to say? Nutrients. Nutrients necessary for the growth of organisms are continuously transferred from abiotic to biotic factors and biotic to abiotic factors within an ecosystem. That continuously transfer होत असतं biotic to abiotic, abiotic to biotic. एक्झाम्पल बघा, वी आर बायोटिक, आपण सगळे सजीव आहात, पण आपल्याला पाणी हवं आहे, ते अबायोटिक आहेत. Then this cycle operates continuously operation also through the medium of biosphere formed by lithosphere, atmosphere, and hydrosphere. The recycling of biological, geological, and chemical sources of nutrients in the process is in this process a complex process and depends upon the energy level. Energy level काल पाहिली आपण. Energy level, level of energy transfer in ecosystem. आता कोणकोणत्या वेगळ्या सायकल्स शिकायचं बघा तुम्हाला. तर जैव भू रासायनिक चक्रांचे प्रकार दिले तुम्हाला. काय दिले तुम्हाला? जैव भू रासायनिक चक्रांचे वेगळे प्रकार दिलेले आहेत. हे प्रकार आपण शिकणार आहोत. पहिले तुम्हाला दिले वायुचक्र. काय दिलं तुम्हाला? वायुचक्र आणि अवसादन भू अवसादन म्हणजेच भूचक्र. वायुचक्र आणि अवसादन म्हणजेच भूचक्र. आता यामध्ये काय काय शिकायचं आपल्याला बघा. यात काय दिलं त्यांनी? वायुचक्र म्हणजे काय? तर मुख्य अजैविक वायुरूप पोषक द्रव्यांचे संचयन कुठे होतं? पृथ्वीच्या वातावरणात आढळते. कुठे होतं? पृथ्वीच्या वातावरणात आढळतं. अजैविक वायुरूप पोषक द्रव्य, लक्षात घ्या. अजैविक वायुरूप पोषक द्रव्य. आता मोठा शब्द वाचतो, त्याचे तुकडे तुकडे करायचे. अजैविक म्हणजे काय? वायुरूप म्हणजे काय? पोषक म्हणजे काय? ठीक आहे. आणि या ठिकाणी काय होतं? अवसादन भू चक्रामध्ये काय होतं? अजैविक पोषक द्रव्यांचे संचयन कुठे होतं? मृदा. बरोबर, पृथ्वीवरील मृदा म्हणजे मातीमध्ये होतं. अवसाद आणि अवसादी खडकामध्ये होत असतं. आणखी जर विचार केला आपण वायुचक्राचा, तर आपलं वायुचक्र असतं नायट्रोजनचं चक्र आहे, ऑक्सिजनचं चक्र आहे, कार्बन डायऑक्साईडचं चक्र आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर बाष्पचं चक्र सुद्धा पाहायला मिळतं. बाष्पचक्र म्हणजे आपण थोडक्यात त्याला वॉटर सायकल म्हणतो, आपलं जलचक्र म्हणतो. आणि इथे कोणाकोणाचं चक्र आपल्याला पाहायला मिळतं? आयन, लोह. आयन म्हणजे लोह, कॅल्शियम आहे, फॉस्फरस आहे. या सर्वांच्या ठिकाणी काय होतं? समावेश होत असतो. या सर्वांच्या ठिकाणी काय होत असतो? समावेश होत असतो. बघा. So types of biogeochemical cycles. We are going to learn types of biogeochemical cycles. There are two cycles: gaseous, contains all the gases, and sedimentary. Sedimentary means like sediment होतं. ते काय म्हणतं? काय काय बघा actually what it includes. An accumulation of main abiotic gaseous nutrient materials. It is found in the Earth's atmosphere. सगळे atmosphere मध्ये जातात. And here the accumulation कुठे होतं? accumulation याचं सर्वांचं accumulation होतं in the soil in the form of sediment and sedimentary rocks of the earth. It includes, what does it include? It includes various gases. So those are the nitrogen, oxygen, carbon dioxide, water vapor, etc. And it includes soil components. Which are the soil components? Iron, calcium, कॅल्शियम अँड फॉस्फरस. आयरन, कॅल्शियम अँड फॉस्फरस. ठीक आहे. सो वाचून घ्या, आधी समजून घ्या. एवढं काही कठीण असं वाटत नाही मला. फक्त सर्व लक्ष तुमचं वाचन झालं पाहिजे. वाचलं नाही तर तुम्हाला काही करणार नाही, सगळं डोक्यावरून जाईल. वाटत थोडेसे शब्द कठीण असतात आपल्याला, ते समजलं पाहिजे आपल्याला. आता अवसादन म्हणजे काय? तर अवसादन चक्रापेक्षा वायुचक्र वेगाने घडते. उदाहरणार्थ, एखाद्या भागात कार्बन डायऑक्साईड जमा झाला असेल तर त्या वाऱ्याबरोबर त्याचे लगेच विसरण होते किंवा वनस्पती काय करतात? त्या कार्बन डायऑक्साईडला शोषून घेतात. हे का करतं वनस्पती? तुम्हाला माहित आहे. त्याला म्हणतो आपण प्रकाश संश्लेषण अभिक्रिया, फोटोसिंथेसिस प्रोसेस. आता काय होतं बघा, की हवामानातील बदल व मानवी क्रियांमुळे या वेगवेगळ्या चक्रांची गती, तीव्रता आणि संतुलन यांवर विविध परिणाम होत असतो. यावर गंभीर परिणाम होतात. म्हणून या चक्रातील विविध घटकांच्या अभ्यासावर विशेष भर दिला जात आहे. आता तुम्हाला फक्त यांचा सगळ्यांचा नीट अभ्यास करायचा आहे, कोणकोणते चक्र तुम्हाला आहेत. आणखी तुम्हाला काही थोडी माहिती दिली आहे, वाचून घेऊया आपण ती पण. काय महत्त्वाची बघा. तर वायुचक्र व अवसादन चक्र ही दोन्ही चक्र एकमेकांपासून पूर्णपणे वेगळी करता येतात का? नाहीत. उदाहरणार्थ, नायट्रोजन रूपात वातावरणात आढळतो, तर नायट्रोजन ऑक्साईड हे संयुगाच्या रूपात मातीमध्ये असतं, म्हणजे खडकामध्ये वगैरे असतं. त्याचप्रमाणे कार्बन जैविक स्वरूपात मुख्यतः भूकवचातील दगडी कोळसा, ग्रॅनाइट, हिरा, चुनखडक यामध्ये कार्बन असतं. तोच कार्बन जेव्हा वातावरणात येतो तेव्हा तो कार्बन डायऑक्साईड स्वरूपामध्ये आढळतो. म्हणजेच काय? तर सामान्यपणे दगडी कोळशामध्ये वनस्पती आणि प्राण्यांचे कार्बनचे अवशेष
तुम्हाला कमी काळ असतं. हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. म्हणजे कुठलीही प्रोसेस जी असते ती एकमेकांशिवाय पूर्ण होत नाही. कोणती गॅसियस सायकल सुद्धा आणि सेडिमेंटरी सायकल सुद्धा. सो गॅसियस सायकल काय बघा, नीट लक्ष द्या. द गॅसियस सायकल a speedier cycle than sedimentation cycle. For example, if carbon dioxide has accumulated in the area, so what happens with that carbon dioxide? जर कार्बन डायऑक्साईड जमा झाला असेल, ओके, कार्बन डायऑक्साईड जमा होण्याचे वेगळे प्रोसेस असतात. इवन वी आपण कार्बन डायऑक्साईड हवेमध्ये सोडतो. ओके, वी एक्झेल कार्बन डायऑक्साईड इन द एअर. So what happens if this is present in the air? It is quickly dispersed. It is quickly dispersed with the wind. It is quickly dispersed with the wind or absorbed by plants or absorbed by plants. Okay, it is quickly dispersed with the wind or absorbed by plant. Plant ने काय होते absorb केले जातात. Plant why absorb करतात? Because they do the process known as photosynthesis. हे तुम्ही शिकलेले आहात. इयत्ता 5वी पासून तुम्ही शिकला photosynthesis process. Then the climate changes. Climatic changes and human activities seriously affect the speed, intensity, and equilibrium of these cycles. Since various aspects of these cycles are extensively studied nowadays. They are extensively studied nowadays. ओके, हे सायकल तुम्हाला शिकायचे आहे. पुढे आपल्याला आहे सायकल. द व्हेरियस सायकल्स आर देअर. कार्बन सायकल, नायट्रोजन सायकल. सो डू यू नो आता व्हॉट इज इम्पॉर्टंट बघ इथे थोडंसं आउट ऑफ द एक्झामचं क्वेश्चन, आउट ऑफ द एक्झाम तुमची इन्फॉर्मेशन आहे. द सायकल ऑफ cycle of gases and sedimentary cycles cannot be completely separate from each other. Separate करू शकत नाही सायकल, गॅसेसची सायकल आणि सेडिमेंटरी सायकल. Why? Because nitrogen हवेमध्ये आहे. It is in the form of gas in the atmosphere. But the same nitrogen is in the form of nitrogen oxide in the soil. तो soil मध्ये सुद्धा असतो, even sediments. Similarly, carbon dioxide is in abiotic form. आवाज बंद ठेवायचा आहे. Similarly, sediment. Okay. Similarly, carbon occurs in abiotic form mainly in coal, granite, diamond, limestone. याच्यामध्ये तुम्हाला कार्बन असतो. But the same carbon is present in the Earth's crust. कशाला? No. In the Earth's crust in the form of carbon dioxide gas in the atmosphere. Generally, carbon dioxide or carbon is present in the plants and animals for a much shorter duration than it is in the coal. Right? चलो. चला तर आपल्याला जायचं आहे. पहिली सायकल शिकायची तुम्हाला कार्बन चक्र शिकायचं. काय शिकायचं तुम्हाला? कार्बन चक्र, कार्बन सायकल. बरोबर? कार्बन चक्र, कार्बन सायकल. आता सायकलचा अर्थ असा होतो, की एक गोष्ट जिथून सुरू होते तिथं परत येत असते. म्हणून त्याला सायकल म्हणतात. बरोबर? आता यात तुम्हाला काय शिकायचं बघा. आता कार्बन कार्बन हा आपल्या पूर्ण सजीव सृष्टीतील महत्वाचा घटक आहे. कार्बनचे वातावरणातून सजीवांकडे व सजीवांच्या मृत्यूनंतर पुन्हा वातावरणाकडे होणारे अभिसरण व पुनर्चक्रीकरण म्हणजेच कार्बन चक्र होय. कळलं? परत सांगतो बघा. सॉरी. कार्बनचे वातावरणातून कुठे येतं कार्बन? सजीवांकडे येतं. बरं, सजीवांकडे आल्यानंतर सजीवांच्या शरीरामध्ये कार्बन असतं. मग सजीव जेव्हा मरतो बघा, सजीव जेव्हा मरतो, सजीवांच्या मृत्यूनंतर हा कार्बन कुठे जातो? पुन्हा वातावरणाकडे जातो. कळलं? कार्बन कुठे जातो? पुन्हा वातावरणाकडे जातो आणि त्यावेळेस त्याचं अभिसरण होतं आणि पुनर्चक्रीकरण होतं. त्यालाच आपण म्हणतो कार्बन सायकल. त्याला काय म्हणतात? कार्बन सायकल. तर अशा प्रकारे अजैविक कार्बनच्या अणूंचे मुख्यतः प्रकाश संश्लेषण व श्वसन क्रियेद्वारे जैविक अभिसरण व काय होतं? पुनर्चक्रीकरण होत असते. म्हणून कार्बन चक्र हे एक महत्वाचे काय आहे? जैव भू रासायनिक चक्र आहे. कोणते चक्र आहे ते? जैव भू रासायनिक चक्र आहे. ठीक आहे, बघा. So what is the carbon cycle? What is carbon cycle? I'm repeating again. The circulation and recycling of carbon from atmosphere to living organism and after the death back to the atmosphere is called the carbon cycle. See, काय दिलं त्यांनी? सर्क्युलेशन असं असं सर्क्युलेट होत असतं. बरोबर? सॉरी, असं नाही. सर्क्युलेशन म्हणजे एकापासून दुसऱ्याला, दुसऱ्यापासून तिसऱ्याला. पण रिसायकलिंग म्हणजे पुन्हा पुन्हा ती गोष्ट वापरणं. आता कार्बनचं रिसायकलिंग होत असतं अँड द रिसायकलिंग अकर्स सी फ्रॉम ऍटमॉस्फिअर कडून कार्बन कुठे जातो? लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये. ओके, वी आर ऑल्सो लिव्हिंग, प्लांट्स आर लिव्हिंग, अॅनिमल्स आर लिव्हिंग. अँड आपण मेल्यानंतर किंवा वनस्पती मेल्यानंतर आफ्टर द डेथ, ओके, आफ्टर द डेथ बॅक टू द आपल्याला जे कार्बन आहे परत कुठे जातं? ऍटमॉस्फिअर मध्ये जातं. दॅट इज नोन ॲज द कार्बन सायकल. याला काय म्हणतात? कार्बन सायकल. आपल्या बॉडीमध्ये खूप कार्बन आहे. कार्बन इज द मेन पार्ट ऑफ एव्हरी एलिमेंट. आपण जे काही आपल्या शरीरामध्ये आहे किंवा त्याच्यामध्ये कार्बन हा महत्वाचा एलिमेंट आहे. नाव abiotic carbon atoms are circulated and recycled into biotic form mainly through the photosynthesis and respiration. लक्षात घ्या.
आता फोटोसिंथेसिस मध्ये काय होतं फोटोसिंथेसिस प्रकाश संश्लेषण मध्ये तुम्हाला माहिती आहे. वनस्पती काय करतात? वनस्पती ओके आणि ॲब्झॉर्ब्ड प्लांट्स ॲब्झॉर्ब कार्बन डायऑक्साइड अँड रिलीज ऑक्सिजन. बरोबर? फोटोसिंथेसिस किंवा प्रकाश म्हणजे काय होतं? वनस्पती काय करतात? हवेतील कार्बन डायऑक्साइड घेतात. कार्बन डायऑक्साइड घेतात. म्हणजे कार्बन आलं त्याच्यामध्ये. ओके. अँड व्हॉट दे रिलीज इन द ॲटमॉस्फिअर इज द ऑक्सिजन. सेकंड थिंग इज दॅट रेस्पिरेशन. रेस्पिरेशन इज अपोजिट टू फोटोसिंथेसिस. लक्षात घ्या. श्वसन हे प्रकाश संश्लेषणाच्या बरोबर विरुद्ध आहे. मी तुम्हाला नेहमी एक डायग्राम काढून दाखवतो बघा. आता पण तुम्हाला समोर डायग्राम काढून दाखवतो. एक सोपा म्हणजे माझ्या डायग्राम म्हणजे एक इम्पॉर्टंट नाही असं म्हणजे एवढं काही युनिट येत नाही मला तो. सी दिस इज दिस इज अ मॅन किंवा एनी ॲनिमल. दिस इज अ मॅन ऑर एनी ॲनिमल. ठीक आहे. आणि इथे प्लांट ऑलरेडी आहे. सो व्हॉट वी गिव्ह आपण काय देतो? कार्बन डायऑक्साइड देतो इन द ॲटमॉस्फिअर. दिस कार्बन डायऑक्साइड इज ॲब्झॉर्ब्ड बाय द प्लांट. ओके. अँड प्लांट काय देतात आपल्याला? प्लांट काय देतात? दे गिव्ह आउट ऑक्सिजन. आणि हा ऑक्सिजन आपण घेत असतो. आपण म्हणजे ऑल द ऑल ॲनिमल्स हिअर. ठीक आहे. नॉट ओन्ली ह्युमन, ऑल ॲनिमल्स आर कन्सिडर्ड हिअर. Getting therefore that is the opposite of respiration, photosynthesis respiration. Hence the carbon cycle is one of the important biogeochemical cycles. लक्षात घ्या, it is very important, right? चला आता काय काय बघूया थोडं सोप्यात जाऊन सोप्या भाषेमध्ये. चलो तुम्हाला कार्बन सायकल या ठिकाणी दिलेलं आहे. कार्बन सायकल तुम्हाला दिलेलं आहे. आता कार्बन सायकल तुम्ही जर नीट विचार केला, जीवाश्म इंधन. एक मिनिट हा, 2 मिनिटं. नीट बघा, ही डायग्राम परीक्षेला विचारतात. कार्बन सायकलची डायग्राम परीक्षेला विचारतात. आणि तुम्हाला मी आधी सांगितलं की परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास आपल्याला करायचा नाहीये. एक विद्यार्थी म्हणून आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि 9वीचे विद्यार्थी आहात तुम्ही, त्यावेळेस अभ्यास करायचा आहे. आणि बाकीच्या गोष्टी सोडून द्या. ते बोर्ड कमी झालं, काय झालं वगैरे वगैरे, आपल्याला त्याशी काही घेणं नाही सध्या तरी. तुम्हाला फक्त एवढं समजायचं की मला अभ्यास करायचा आहे. मला माझ्यासमोर जे पुस्तक आहे, त्या पुस्तकात जे काही कन्सेप्ट आहेत, जे काही शिकवलं जातंय, ते मला समजतंय का? वेदर आय एम एबल टू ग्रॅब द थिंग्स विच आर टॉट टू मी ऑन द बुक. कोणी शिकू दे, मी शिकू दे, तुमचे दुसरे शिक्षक असू दे, त्यांनी शिकू दे, एव्हरीवन. तुम्ही जे शिकताय तुम्हाला ते कळलं पाहिजे, बस. दॅट इज एक्झामचा प्रश्न सोडून द्या. ओके. नाव आता नीट लक्ष द्या, काय बघा स्क्रीनवर. आपण सुरू करूया इथून. सूर्यप्रकाश. आपण इथून सुरू करूया सूर्यप्रकाश. आता सूर्यप्रकाश या ठिकाणी आहे. सूर्यप्रकाशामुळे आपण सर्व जिवंत आहोत, तुम्हाला माहिती आहे. आता सूर्यप्रकाशामुळे काय होतं? वनस्पती काय करतात बघा, वनस्पती काय करतात? सेंद्रिय कार्बन तयार करतात. म्हणजे वनस्पती काय करतात? ग्लुकोज तयार करतात, मला माहिती आहे. आता या सेंद्रिय पदार्थाचं अपघटन होतं. प्राणी काय करतात? श्वसन करतात. आणि वनस्पती सुद्धा श्वसन करतात. लक्षात ठेवा. पण वनस्पती श्वसन आणि प्राणी श्वसन यामध्ये फरक असतो थोडासा. आता हे सर्व जेव्हा मरतात तेव्हा काय तयार होतं? लक्षात घ्या. सगळे मेल्यानंतर काय तयार होतं? जीवाश्म इंधन. काय तयार होतं? जीवाश्म इंधन. इथून बघा, इथून या फॅक्टरीतून कार्बन डायऑक्साईड असा बाहेर पडतोय बघा. दिसतो तुम्हाला? कार्बन डायऑक्साईड वायू असा बाहेर पडताना तुम्हाला दिसत आहे. काही प्रमाणात हा कार्बन डायऑक्साईड कुठे जातो? कार्बन कुठे जातं? पाण्यामध्ये जात असतं. कुठे जातं? कार्बन पाण्यामध्ये जात असतं. तर अशा प्रकारे आता पुढे तुम्हाला याच्या पूर्ण माहिती दिलेली आहे, ती पण वाचूया आपण. हे अशा प्रकारे कार्बन चक्र आहे. तर काय काय होतं या कार्बन चक्रामध्ये बघा. स्क्रीनवर लक्ष द्यायचं नीट तुम्हाला. पहिलं तर काय होतं की हिरव्या वनस्पती ज्या असतात, हिरव्या वनस्पती प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे तुम्हाला सांगितलं कार्बन डायऑक्साईडचं रूपांतर कशात करतात? कर्बोदकात करतात. बरोबर? कार्बोहायड्रेट्समध्ये करतात. तसेच त्या प्रथिने व मेद असे कार्बनी पदार्थ सुद्धा तयार करत असतात. आता काय होतं, हे जे पदार्थ आहेत, तर शाकाहारी प्राणी काय करतात? हिरव्या वनस्पती खातात. तुम्हाला काल शिकवलं मी तुम्हाला. बरोबर की नाही? शाकाहारी प्राणी हिरव्या वनस्पती खातात. त्यानंतर हे शाकाहारी प्राण्यांना कोण खातं? मांसाहारी प्राणी खातात. बरोबर? शाकाहारी प्राण्यांना कोण खातं? मांसाहारी प्राणी. म्हणजेच काय होतं, की वनस्पतींकडून जे काही जैविक कार्बन शाकाहारी प्राण्यांकडे जातं आणि त्यापासून ते कुठे जातं? शाकाहारी प्राण्यांकडे कुठे जातं? मांसाहारी प्राण्यांकडे जातं. आणि मांसाहारी प्राण्यांकडून कुठे जातं? ते सर्वोच्च भक्षक. बरोबर? त्याला अपेक्स कन्झ्युमर म्हणतो आपण. या प्राणीकडे संक्रमित होत असतो. या प्राणीकडे कार्बन संक्रमित होत असतो. आता याच्या पुढे काय होते प्रोसेस बघा. 2 मिनिटं आधी त्यांना पण समजून सांगूया आपण. चला. Now you can see the carbon cycle. You can see the carbon cycle, various things where the बघा कार्बन सायकलचा अर्थ काय होतो? कार्बन कुठून तयार होतो आणि कार्बन कुठे जातो? लक्षात घ्या. फ्रॉम वेअर द कार्बन इज प्रोड्यूस अँड वेअर द कार्बन गोज और वेअर डज इट सिंक. Now because of the sunlight, all green plants they produce carbon, biotic carbon. Then biotic decomposition होतं.
there is a respiration of the animals मध्ये. Similarly there is a respiration in the plants. Various things produce carbon dioxide. Factories मध्ये तयार होतो. Everything, plants and animals when they die, बरोबर, प्लांट्स एनिमल्स व्हेन दे डाय दे फॉर्म फॉसिल फ्युअल. काय तयार होतं? फॉसिल फ्युअल तयार होतं. सम ऑफ द कार्बन इज अब्सॉर्ब्ड इन द वॉटर. नाउ व्हॉट इज इट ऍक्च्युअली एक्झॅक्टली काय यू हॅव शोन हिअर. नाव मी तुम्हाला परत सांगितलं, रिपिटेशनच आहे ते, परत परत तुम्हाला सांगतो कारण तुम्हाला थोडंसं ते कळलंही पाहिजे. नुसतं अभ्यास हा समजण्यासाठी सुद्धा केला पाहिजे, तर तुम्हाला डोक्यात फिट गेलं पाहिजे, फिट बसलं पाहिजे एकदम. मग तुम्हाला कोणी विचारलं की व्हॉट इज कार्बन सायकल, यू शुड बी एबल टू टेल देम दॅट दिस इज द कार्बन सायकल. हे कार्बन चक्र असतं किंवा असं असं चालतं. नाव plants convert carbon dioxide into carbohydrates by the process of photosynthesis, right? Photosynthesis. जर तुम्हाला कळत नसेल तर तुम्हाला एक सोपं काम झालं, तुम्हाला माहिती आहे फोटोसिंथेसिसची प्रोसेस काय असेल, तुम्हाला माहिती असेल, नसेल तुम्हाला सांगतो मी. इट इज व्हेरी सिमिलर प्रोसेस. Similarly, they produce carbon compounds like proteins and fats too. So what happens? आता herbivores feed upon the plants, right? And carnivorous feed upon the herbivorous. In this way, what happens? Biotic compound carbon is transported from plants to herbivores, from herbivorous to carnivorous, and from carnivorous to कुठे जातं लास्टला finally apex consumer. कुठे जातं apex consumer. So there is a transfer of carbon. कार्बनचं काय झालं? ट्रान्सफर झालेलं आहे. नाव बघा, इथे तुम्हाला दिली बघा प्रक्रिया. कार्बन म्हणजे प्रमुख प्रक्रिया तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. एक सेकंड. नाव आता तुम्हाला जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला प्रकाश संश्लेषक क्रिया पण तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. नेटवर्क जर गेला असेल तर परत जॉईन होऊ शकता. नो वरी, टेन्शन न घेता तुम्ही. पुढे बघा. पहिलं काय, आता कार्बन काय वनस्पतीमध्ये काय होतं? कार्बन डायऑक्साईड वनस्पती हवेतून घेतात. त्याचबरोबर पाणी आपण वनस्पतींना देतो. सूर्यप्रकाश मिळतो. हरितद्रव्य वनस्पतीच्या हिरव्या पानांमध्ये असतात. त्यापासून काय तयार होतं? ग्लुकोज तयार होतं, पाणी तयार होतं आणि हा ऑक्सिजन तयार होतो. हा ऑक्सिजन कुठे जातो? हवेमध्ये जातो. आता ही प्रक्रिया झाली पहिली प्रक्रिया. याला काय म्हणतो आपण? प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया. दुसरी प्रक्रिया असते कार्बन, ही श्वसन आहे. दुसरी प्रक्रिया कोणती आहे? श्वसन आहे. कोणती प्रक्रिया आहे? श्वसन, रेस्पिरेशन. यात काय होतं बघा, ग्लुकोज. आपण अन्न खातो, हे ग्लुकोज आहे. आपण अन्न खातो त्याचबरोबर आपण हवेतील कार्बन डायऑक्साईड घेतो. आपण म्हणजे ऑल अॅनिमल्स, लक्षात घ्या, ऑल अॅनिमल्स, नॉट ओन्ली ह्युमन्स, ऑल अॅनिमल्स. ग्लुकोज घेतो आणि ऑक्सिजन घेतो. आणि ग्लुकोज अँड ऑक्सिजन, सी दिस ग्लुकोज, हा ग्लुकोज कुठून मिळतो? आपल्याला अन्नातून मिळतो. वी गेट फ्रॉम द फूड. त्यानंतर ऑक्सिजन आपल्या हवेतून मिळतो आणि आपल्या शरीरामध्ये तंतुकणिका असतात, मायटोकॉन्ड्रिया असतात. यामध्ये काय होतं? या ग्लुकोजचं आणि ऑक्सिजनचं एक अभिक्रिया होऊन जाते आणि आपल्या शरीराला काय मिळते? ऊर्जा मिळते. काय मिळते आपल्या शरीराला? ऊर्जा, कार्य करण्याची क्षमता. आपण काल शिकलो, तुम्हाला काल का परवा मी तुम्हाला शिकवलं सायन्स पार्ट 1 मध्ये. त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईड तयार होतो शरीरामध्ये आपल्या आपल्या म्हणजे प्राण्यांच्या. काय तयार होतं? कार्बन डायऑक्साईड शरीरात तयार होतं प्राण्यांच्या. आणि वॉटर पण मिळतं. काय मिळतं? पाणी मिळतं. समजलं? तर ही जी या दोन्ही प्रोसेस बघा एकमेकांच्या बरोबर अपोजिट आहेत. इथे बघा हे डाव्या बाजूला आहे, तर हे इथे उजव्या बाजूला आहे. आणि इथे बघा हे इकडे डाव्या बाजूला आहे, तर या ठिकाणी हे उजव्या बाजूला आहे. दिसलं? ही पूर्ण एकमेकांच्या काय विरुद्ध अशी प्रोसेस आहे. म्हणजेच काय, तर यात काय आपल्याला शिकलं होतं बघा. शेवटी काय होतं? सगळ्यांचा मृत्यू होतो, वनस्पतींचा आणि प्राण्यांचा. शेवटी मृत्यूनंतर सर्व भक्षकांचे जीवाणू व बुरशी यांच्याकडून काय होतं? विघटन होतं. तुम्हाला सांगितलं विघटन होत असतं आणि कार्बन डायऑक्साईड वायू काय होतं? मुक्त होतो. हा वायू वातावरणात मिसळतो, पुन्हा वापरला जातो. अशा प्रकारे एका सजीवाकडून दुसऱ्या सजीवाकडे काय होतं? कार्बनचं अभिसरण चालू असते. सजीवांच्या मृत्यूनंतर कार्बन निसर्गाकडे येतो व परत पुन्हा जातो, सजीवांकडे जात असतो. हे अशा प्रकारे आपण कोणती सायकल शिकलो? कार्बन सायकल शिकलेलो आहोत. कोणती सायकल शिकलो आपण? कार्बन सायकल शिकलेलो आहोत. राईट? त्याचबरोबर अजून काय तुम्हाला बघा इथे, तर जीवाश्म जीवाश्म इंधनाचे ज्वलन, लाकडाचे ज्वलन, वनवे व ज्वालामुखी उद्रेक यांसारख्या अजैविक प्रक्रियांमुळे सुद्धा कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडून हवेत मिसळत असतो. प्रकाश संश्लेषणाने वातावरणात ऑक्सिजन सोडला जातो, तर श्वसनाने कार्बन डायऑक्साईड बाहेर वातावरणात सोडला जातो. हे तुम्हाला मागचे चित्र दाखवलं मी तुम्हाला. वनस्पतींमुळे वातावरणातील ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड वायू यांचा काय होतो? समतोल राखला जातो. म्हणून वनस्पती झाडं लावणं जास्त गरजेचं आहे. जेवढी झाडं आपण लावू तेवढा कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन यांचा बॅलन्स, समतोल राखला जातो. समजलं? मग आता झालं काय, की वनस्पतींची संख्या आपण कमी करत जर गेलो तर काय होतं, की हा बॅलन्स आपला राखला जात नाही, हा समतोल राखला जात नाही आणि त्यामुळे परिणामी काय होतं? ग्लोबल वॉर्मिंग होते. काय होते? ग्लोबल वॉर्मिंग. आपण त्याला शब्द ऐकला असेल तुम्ही. हं. तर काय बघा, व्हॉट द मेन प्रोसेसेस इन द कार्बन सायकल. फर्स्ट प्रोसेस इज फोटोसिंथेसिस. लक्षात द्या. फर्स्ट प्रोसेस इज फोटोसिंथेसिस, फर्स्ट रिएक्शन, अँड सेकंड इज रेस्पिरेशन. कोणती आहे? रेस्पिरेशन. इन द फोटोसिंथेसिस व्हॉट हॅपन?
all green plants use carbon dioxide and water. They use carbon dioxide and water in the presence of sunlight and chlorophyll. In the presence of sunlight and chlorophyll, they produce glucose, water, and they release oxygen in the atmosphere. They release oxygen in the atmosphere. Okay, this is the oxygen. This is the process known as photosynthesis. आता photosynthesis काय मिळालं आपल्याला? We got glucose. This glucose is along with the oxygen is utilized by animals. ठीक है, respiration होता where it occurs in the mitochondria. So where are the mitochondria present? They are present in the cell of every organisms or every animal, plants, everyone. So what happens? काय मिळतं? Carbon dioxide is released. Carbon dioxide is released in the atmosphere, water, and we get energy. आपल्याला काय मिळते? Energy मिळते, ऊर्जा मिळते. We get the energy, right? This is the process known as respiration. Now, eventually what happen after death? All types of consumers are decomposed. आवाज बंद ठेवायचा आहे. All types of consumer, sorry, कुठे होतो मी? Yes. Eventually, after death, all types of consumer are decomposed by decomposers like bacteria and fungi, and carbon dioxide is released again into the atmosphere and is used again by living organisms. In this way, what happens? Carbon is continuously passed on from one living organism to another, and after the death of living organism, carbon goes to the atmosphere and is again taken up by living organisms. समजलं? So this is the carbon cycle we have seen. Cycle तयार झाली आहे from atmosphere to the living thing and living thing to the again to the atmosphere. Carbon dioxide is released into the atmosphere through the abiotic process like burning of fossil fuels and wood. आपण जे काही जाळतो ना, तुम्ही जे काही जाळता, इव्हन द पेट्रोल डिझेल, आपण जे काही जाळतो पेट्रोल डिझेल, त्यातून फॉसिल फ्युएलमुळे कार्बन डायऑक्साईड तयार होत असतं. इव्हन लाकडांमध्ये सुद्धा. फॉरेस्ट फायर जगाला आग लाग सॉरी जगाला नाही, जंगलाला आग लागते. जंगलाला आग लागते. फॉरेस्ट फायर जंगलाला आग लागते. वनवा पेटतो. इव्हन द व्हॉल्कॅनिक ऍक्टिव्हिटी, बरोबर, कधी कधी एखादा ज्वालामुखी फुटतो वगैरे, त्यामुळे कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. Oxygen is released into the atmosphere by the biotic process of photosynthesis and carbon dioxide through respiration. हे तुम्हाला मागाशी मी दाखवलं, छोटा तो मुलगा वर काढून दाखवला होता त्याप्रमाणे. The equilibrium of oxygen and carbon dioxide gases in the atmosphere is maintained by plants. It is maintained by plants. लक्षात घ्या. The equilibrium is maintained by plants and therefore we require, आणि आपल्याला जर प्लांट्स असतील तरच इक्विलिब्रियम राहील. जर प्लांट नसेल तर इक्विलिब्रियम राहणार नाही. सो वी विल फेस ग्लोबल वॉर्मिंग अँड वी आर फेसिंग द ग्लोबल वॉर्मिंग. ऍक्च्युली आपण ग्लोबल वॉर्मिंग फेस करतो बिकॉज ऑफ द इन्क्रीज इन द एक सेकंड, increase in the carbon dioxide level, right?